बघायला गार्डनमध्ये तुम्हाला डायनासोर दाखवतो. एक मिनटं, हे बघा. किती? एक पास द्या. किती तिकीट? हे काय? एक ऑनलाईन करू. गार्डनचा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला मी दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर बघायला भेटेल. तुम्हाला डायनासोरला भेटायचं असेल तर मेन एंट्रेन्समधून जावं लागेल. हे डायनासोरकडे जाण्याचा रस्ता आहे. डायनासोर हा खूप मोठा आहे, नक्की बघा. हे बघा डायनासोर. ॲक्च्युली माझ्या मोबाईलमध्ये शूटिंगच्या कॅमेऱ्यामध्ये बसत नाही, एवढा मोठा आहे. आता तुम्हाला मार्वेलचे प्रमुख अभिनेते दाखवतो. म्हणजे मार्वेलची टीम आहे आपल्या इथं. तुम्हाला दाखवतो, त्यांचे नाव पण सांगतो आणि नताशा बघा. रोमनॉफ, हा आहे आयर्न मॅन, म्हणजे यांचं मूळ नाव आहे रॉबर्ट डाउनी ज्युनियर. याला मार्वेलचा सुपर हिरो म्हणतात. मार्वेलचा सुपर हिरो. हा आहे हल्क म्हणतात. मार्क रॅफेलो ब्रूस बॅनर. हा आहे मार्वेलचा सुपर हिरो कॅप्टन. कॅप्टन म्हणून ओळखलं जातं याला. मार्वेलचा सुपर हिरो कॅप्टन. त्यांचं मूळ नाव आहे ख्रिस इव्हान्स स्टीव्हन रॉजर्स. क्रिस. या ठिकाणी असे भरपूर काही स्टॅच्यू आणि पुतळे बनवलेले आहेत. हे बघा. एक मिनिट. हे आहेत अल्बर्ट वेस्कर. हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये यांचं पात्र आले आहे. हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये. हा बघा, हा किती प्राणी मोठा आहे. या प्राण्याचं नाव आहे ऑन्किलॉसॉरस. ऑन्किलॉसॉरस म्हणतात त्याला. त्याच्या पाठीवरती कशा प्रकारे काटे आहेत.
आता हा कोणता प्राणी आहे? या प्राण्याचं नाव आहे अमरगासॉरस. हा आहे अमरगासॉरस. हा एक डायनासोरच आहे. दिसायला जिराफसारखा जरी असला तरी तो डायनासोर आहे. असं बघायला गेलं तर तो डायनासोर वाटत नाही, कारण तो जिराफ वाटतो, पण तो डायनासोर आहे. हा आहे सिंटाओसॉरस. याला सिंटाओसॉरस म्हणतात. याची माहिती दिलेली आहे. हा आहे स्पायनोसारस. याला स्पायनोसारस म्हणतात. 19 ते 25 किलोमीटर प्रति तासा वेगाने धावू शकतो. हा मोरको आणि इजिप्तमध्ये आढळलेला आहे. हा स्पायनोसारस हा मोरको आणि इजिप्तमध्ये आढळलेला आहे. हा खूप वेगाने धावतो. 19 ते 25 किलोमीटर प्रति वेगाने धावतो हा. हा आहे स्टेगोसॉरस. म्हणजे स्टेगोसॉरसच्या पाठीवर तुम्हाला प्लेटस, ज्याला स्पुटस म्हणतात, ज्या हाडांसारख्या पदार्थापासून बनवलेल्या होत्या, परंतु त्या घन नव्हत्या. त्याची संपूर्ण जाळीसारखी रचना व त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या होत्या. स्टेगोसॉरसच्या शेपटीच्या बाजूला बाहेरच्या दिशेने दिसणारे स्पायक्स 4 फूट लांबीचे आहेत. 1.2 मीटर पर्यंत लांब होते आणि ते भक्षकांपासून संरक्षणासाठी वापरले जातात. म्हणजे तो संरक्षण करतो शेपटीपासून. स्वतःचा बचाव करण्यासाठी शेपटीचा पण वापर केला जातो. याचे वजन अंदाजे 2000 किलो आहे. हा तुम्हाला पश्चिम उत्तर अमेरिकेमध्ये सापडेल, पश्चिम युरोपमध्ये सापडतो, चीनमध्ये सापडतो, चीनमध्ये पण, दक्षिण भारतमध्ये पण सापडतो, दक्षिण आफ्रिकामध्ये पण सापडतो. एवढ्या देशामध्ये तो आढळून येतो. डिनोसुचस. हा आहे डिनोसुचस. म्हणजे आपल्याकडे याला मगर डिनोसुचस म्हणले जाते. डिनोसुचस. डिनोसुचस. बघा हा डिनोसुचस कशा प्रकारे असतो.
हा डिनोसुचसचे मोठे दात, मजबूत दात चुरा असतो. भुगा करण्यासाठी बाक व डोके हे मगरीसारखे असून प्रेमिक्सिलामध्ये 4 दात असून त्यामधील 2 दात जबड्याच्या पुढील बाजूस होते. सदर 2 दात इतर दोन इव्हनिंग टाईममध्ये विद्युत रोषणाई वापरली जाते. विद्युत रोषणाईमुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत रोषणाई वापरली गेली. लाईट शोमुळे ते खूप छान दिसत होतं. या गार्डनमध्ये लाईट शो पण बघण्यासारखा होता. वेगवेगळ्या प्रकारचे लाईट लावलेले होते आणि प्रत्येक प्राण्याच्या आतमध्ये लाईट वापरली गेली. म्हणजे अंधारामध्ये प्राणी कसा ओळखायचा आणि काय प्राणी आहे हे समजण्यासाठी लाईट आतमध्ये वापरले गेले, प्राण्यांच्या आतमध्ये लावले गेले. हे सगळं कृत्रिम आहे. सर्व गार्डनमध्येच लाईट रोषणाई लावली होती. एकदम बघण्यासारखं आहे. लहान मुलं बाळं आल्यावरती तो खूप खुश होतात. म्हणजे मॅजिक शो सारखंच चित्र आहे. लाईट पण आहे. लोकांची खूप गर्दी असते, नेहमी असते.